थेट ठाण्यामध्ये जाऊयात। गणेश नाईक हे ठाण्यातील जनता दरबारासाठी पोहोचलेले आहेत। गणेश नाईक यांच्या ठाण्यातल्या जनता दरबाराला गर्दी असल्याचं दिसतंय। ठाणे जिल्ह्याचा म्हणजे पूर्वीचा पालघर जिल्हा सुद्धा आताचा ठाणे जिल्ह्याचा प्रत्येक तालुक्याला जाऊन जनता दरबार घेतलेला। आज सगळ्यांना बोलवलं जाईल, नम्र विनंती आहे। तर आम्ही बरोबरच एक 10 उशीर झाला, परंतु सगळ्यांना आपलं म्हणणं आहे ते देखील या ठिकाणी हॅलो हॅलो एकूण जरा जातील। अभिषेक मुठा आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, याच जनता दरबारावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे। जनता दरबाराला सुरुवात झाली आहे, काय चित्र आहे, कसा प्रतिसाद आहे? नक्की जवळपास इथे जर का संख्या पाहायची तर 400च्या जवळपास ठाणेकरांनी गणेश नाईकांना आपले प्रश्न सोडवण्यासाठी साथ घातल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच उपमुख्यमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री हे एकनाथ शिंदे आहेत आणि एकनाथ शिंदे हे पालकमंत्री असतानाही इथं जनता दरबार हे गणेश नाईक घेताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी शिवसेना विरुद्ध भाजप असा हे वातावरण सध्याला पाहायला मिळत आहे का, असे प्रश्न निर्माण झाले आहेत। एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका येत्या काळामध्ये आहे आणि त्यामुळे कुठेतरी भाजपकडनं जोरदार तयारी आपल्याला सध्याला ठाण्यामध्ये होताना पाहायला मिळत आहेत। कुठेतरी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जनता दरबाराची मदत घेताना आपल्याला भाजप पाहायला मिळत आहे। तिकडे जर का पाहायचं तर आमदार संजय केळकर असतील किंवा मग निरंजन डावखरे बरोबर, आणि ठाण्यातले भाजपचे पदाधिकारी नेते सुद्धा इथे उपस्थित असल्याचं आपल्याला दिसतंय। अभिषेक, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।